नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. येवला प्रांत कार्यालयावर हातोडा मोर्चा. लभाण बंजारा समाजाची जमीन वाचवा. येवला लभाण बंजारा समाजाची 350 एकर जमीन वाचवण्यासाठी आज येवला प्रांत कार्यालयावर लाल सेनेच्या नेतृत्वाखाली जोरदार हातोडा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छावा लभाण क्रांतीवीर सेना आणि लाल सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. मोर्चाची सुरुवात येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली आणि मुख्य मार्गाने प्रांत कार्यालयावर धडक दिली. 1963 ते 75 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी लिक्विडेटेड फार्मिंग सोसायटी अंतर्गत गोरखनगर तालुका येवला येथील गट नंबर 116, 131 व 136 मधील 350 एकर जमीन भूमिहीन लभाण समाजाला दिली होती. लभाण समाज तेव्हापासून शेती करून उदरनिर्वाह करत आहे. मात्र अलीकडे काही भूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीवर घुसखोरी व नोंदीत फेरफार केल्याचा आरोप, विनापरवाना खडी क्रेशर, बेकायदेशीर खरेदी विक्री व नोटरी साठे खत प्रकरणाचा गंभीर आरोप करण्यात आले आहे. प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. बेकायदेशीर खरेदी विक्री रद्द करा, फेरफारांची चौकशी करा आणि दोषींवर गुन्हे दाखल करा, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. छावा लभाण क्रांतीवीर सेना या संघटनेच्या वतीनं आज येवला कृषी प्रांत कार्यालयावर मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. या मोर्चामध्ये इतर अनेक मागण्या असल्या तरी देखील प्रामुख्यानं ज्या काही जमिनीच्या अनुषंगानं ज्या मागण्या आहेत की सर्वे गट नंबर 136, गट नंबर 131 या 2 गटातील जमिनीच्या अनुषंगानं जो काही गैरव्यवहार झालेला आहे की महसूल खात्याला हाताशी धरून ह्या ज्या काही भिल्ल आदिवासी लभाण समाजाच्या ज्या जमिनी होत्या त्या जमिनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे हस्तांतराची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे आणि ती रद्द झाली पाहिजे. ते जे व्यवहार झालेले असतील ते रद्द झाले पाहिजे आणि इथल्या ज्या लँड माफियाकडून इथला भिल्ल आदिवासी लभाण समाज यांच्यावर जो काही या ठिकाणी अत्याचार दादागिरी सुरू आहे ती दादागिरी थांबली पाहिजे. यासाठी आम्ही येवला महसूल अधिकाऱ्यांच्या समोर जाऊन हा प्रश्न मांडणार आहोत आणि जर या ठिकाणच्या प्रांत कार्यालयाने जरी कारवाई थांबवली नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर याचा भडका उडेल आणि या ठिकाणच्या भिल्ल आदिवासी लभाण समाजाच्या सोबत आम्ही सर्व शेड्यूल कास्टमधील सर्व संघटना आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उतरू आणि त्यांना न्याय देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू.